शेतकरी मित्रांनो, शेळीपालन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात शेळीपालन व्यवसाय संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती. शेळीपालन हा व्यवसाय जुन्या काळापासून चालत आलेला आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय केला जातो. शेळीपालन हा अतिशय कमी भांडवलात सुरू होणारा आणि कमी जागेत उभा केला जाऊ शकतो. आज आपण याबद्दल म्हणजेच सविस्तर माहिती पाहूयात. शेळी पालन करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. शेळी पालन व्यवसाय हा गाई आणि म्हशी पालन करण्यापेक्षा सोपा व्यवसाय आहे. इतर जनावरांना जेवढा चारा लागतो, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी प्रमाणात शेळ्यांना चारा लागतो. जेवढा चारा एका गाईला लागतो तेवढ्या चाऱ्यात 10 शेळ्यांचे पोट भरले जाते. शेळी पालन करण्याचा विशेष फायदा म्हणजे यांच्या खाद्यावर आपल्याला जास्त प्रमाणात खर्च करावा लागत नाही. शेळ्या या टाकलेल्या भाज्यापासून ते काटेरी झाडपाल्यापर्यंत सर्व गोष्टी खातात आणि त्या पचवतात सुद्धा. शेळी पालन हा व्यवसाय अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय नफा देणारा ठरतो. भारतात शेळीपालन हे बंदिस्त आणि अर्धबंदिस्तपणे केला जातो. शेळी पालन हा शेतकऱ्यांचा आवडीचा व्यवसाय आहे. गावात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी आपल्याला 1 ते 2 शेळ्या हमखास बघायला मिळतात. गावाकडचे अल्पभूधारक शेतकऱ्यांची या व्यवसायाला पहिली पसंती असते. याचे मुख्य कारण म्हणजे हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी भांडवलात सुरू करता येतो. त्यामुळे शेळी पालन हा एक सोपा व फायदेशीर उद्योग व्यवसाय बनला आहे. आपल्या देशात तशा शेळ्यांच्या विविध प्रजाती आढळतात. भारतात शेळ्यांच्या 25 जाती आहेत. यामध्ये बार्बेरी, बीटल, सुरती यांचे पालन दुधासाठी तर उस्मानाबादी, सुरती, संगमनेरी, अजमेरी इत्यादी जाती मांसासाठी वापरतात. त्यापैकी काही महत्त्वाच्या जातींची माहिती खालीलप्रमाणे आहेत. शेळीपालनाच्या जाती व त्याविषयी माहिती पाहूयात. उस्मानाबादी शेळी ही शेळी ही वर्षातून 2 वेळा पिलांना जन्म घालत असते. यामध्ये 2 ते 3 पिल्ले होत असतात. ही शेळी कुठल्याही हवामानात जुळवून घेऊ शकते. या शेळीची उत्पत्ती ही महाराष्ट्रात झालेली आहे. या शेळीला बाजारात 300 ते 400 रुपये प्रति किलो इतका भाव साधारणपणे मिळतो. त्यानंतर बीटल शेळी. बीटल शेळीची जात ही प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा या भागात पाहायला मिळते. मांस आणि दूध या दोन्हीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जमुनापुरी शेळी नंतर या शेळीचा दूध उत्पादनासाठी उपयोग केला जातो. तसेच या शेळीला जुळी होण्याची शक्यता जास्त असते. बाजारभावानुसार बोकडाची 350 तर शेळीची 300 किलो अशा दराने विक्री होते. जमुनापुरी शेळी ही शेळी उत्तर प्रदेशातील असून ही तिच्या दुधासाठी विशेष प्रसिद्ध आहे. ही शेळी वर्षातून केवळ एकदाच पिलांना जन्म देते. तसेच या शेळीकडून जुळी मुले होण्याची शक्यता देखील कमी असते. बाजारात शेळीला 300 रुपये तर बोकडाला 400 रुपये प्रति किलो एवढा दर मिळतो. सुरती शेळी. या शेळीचे मूळ हे गुजरात या राज्यातील आहे. दुधासाठी या शेळीचे पालन केले जाते. या शेळीपासून दिवसाला 1 ते 1.5 लिटर दूध मिळते. तसेच या शेळीच्या मांसाला देखील मागणी जास्त असते. ही शेळी वर्षातून 2 वेळा प्रजनन करू शकते. यामध्ये फले जुळे अथवा तिळे होतात. शिरोई शेळी. या शेळीचे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शेळी कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्यास तयार असते. आपल्या दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या शेळीचे मूळ हे राजस्थान या राज्यातील आहे. या शेळीचे वर्षातून 2 वेळा प्रजनन होते, ज्यात जुळी मुलं होण्याची शक्यता कमी राहते. या जातीच्या शेळीची बाजारात किंमत ही 400 रुपये ते बोकडाची 350 रुपये प्रति किलो अशा दराने विक्री होते. संगमनेरी शेळी. महाराष्ट्रात कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात ही शेळी मुख्यतः दिसून येते. यात नाशिक, नगर, पुणे याचा समावेश होतो. नगर जिल्ह्यातील संगमनेर या तालुक्यावरून या शेळीचे नाव संगमनेरी हे पडले आहे. यांची शिंगे ही मागच्या आणि वरच्या बाजूला झुकलेली दिसतात. ही जात मांस उत्पादनासाठी जास्त करून पाळली जाते. आफ्रिकन बोर. या शेळीच्या जातीची खासियत म्हणजे कमी कालावधीत वाढणारे वजन. या जातींच्या शेळीचे पालन हे मांस उत्पादन करण्यासाठी केला जातो. कमी वेळात जास्त वजन. यामुळे शेळी पालन केल्याने कमी वेळात भरपूर नफा मिळतो. या जातीच्या शेळ्या या अनेक वेळा जुळी मुळे होतात.
यामुळे देखील यांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बाजारभावानुसार पाहिले तर शेळी ही 350 रुपये प्रति किलो ते 500 रुपये प्रति किलो आणि बोकड हे 500 ते 700 रुपये प्रति किलो असा भाव साधारणपणे मिळतो. तर मित्रांनो, आजची माहिती कशी होती कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.